नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज या ठिकाणी बघणार आहोत गावठी म्हणजे फक्त 200 गावठी कोंबड्या पाळून तुम्ही 1,00,000 रुपये महिन्याला कसे काय कमवू शकतात किंवा 200 गावठी कोंबड्या आणि त्यांचा खर्च उत्पन्न काय येईल, संपूर्ण त्याचं आपण नियोजन बघणार आहोत। जर तुम्ही अशा प्रकारे नियोजन जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला 1,00,000 रुपये महिना कसा कमावता येईल किंवा 200 गावठी कोंबड्या पाळून 1,00,000 रुपये महिन्याला कमवण्यासाठी तुम्हाला कोणतं नियोजन करावं लागेल किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीचं या ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल किंवा कोणत्या गोष्टी कराव्या लागतील। खाद्य असेल, लसीकरण असेल, मजुरी असेल, शेड असेल, ज्यामुळे तुमच्या गाडीचं पेट्रोल देखील असेल, असे छोटे छोटे बारीक बारीक खर्च देखील आपण या व्हिडिओत पकडणार आहोत। म्हणजे पुढे जाऊन असं कोणी म्हणायला नको की सर तुम्ही हा खर्च पकडला नाही, तुम्ही तो खर्च पकडला नाही, तुम्ही मरतूक पकडली नाही, कोंबड्यांची विक्रीचा जर वेळ लागला किंवा कधी खाद्य भेटलं नाही तर त्याचं तुम्ही पकडलं नाही। तर अशा भरपूर गोष्टी मी एक एक छोट्या छोट्या पॉईंटवर या ठिकाणी अभ्यास करून या ठिकाणी हा व्हिडिओ बनवला आहे। या ठिकाणी मी खूप मोठं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कदाचित व्हिडिओला वेळ पण लागू शकतो। त्यामुळे आत्ताच सांगतोय व्हिडिओ थोडाफार मोठा होऊ शकतो, पण तरी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बरोबर आहे। ज्या लोकांना अर्ध्यातून व्हिडिओ सोडून जायचा असेल किंवा व्हिडिओ फास्टमध्ये बघायचा असेल त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, पण ज्यांना खरोखर आयुष्यात काहीतरी करायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे किंवा कुक्कुटपालन हा व्यवसाय सक्सेस करायचा आहे तर त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, बरोबर। कारण की अर्धवट नॉलेज हे विषाप्रमाणे असतं। तुम्ही व्हिडिओ बघितला तर पूर्ण बघा अथवा तुम्ही नाही बघितला तर चालेल, कारण की पूर्ण बघितल्याशिवाय नॉलेज तुम्हाला येणार नाही, बरोबर। दुसरी गोष्ट 10-20 मिनटासाठी म्हणजे 10-20 मिनटं वाचवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही काय कराल की व्हिडिओ स्किप कराल किंवा अर्धाच बघणार। पण बघा, जर तुम्ही नॉर्मली इंस्टाग्राम बघायला गेलात तर या ठिकाणी तुमचे 2-3 तास सहज निघून जातात। पण या ठिकाणी जर मुद्द्याचं आपण बोलणार आहोत, लाख मोलाच्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगणार आहोत, तर या ठिकाणी एक व्हिडिओ तुमचं आयुष्य देखील बदलू शकतो। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता सोबतच तुम्हाला एक छोटीशी कळकळीची विनंती आहे माझी की आपण येणाऱ्या काळात शेती संबंधी गोट फार्म असेल, कुक्कुटपालन असेल, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे शेती उद्योग असेल किंवा बाकीच्या सर्व गोष्टी असेल ज्यापासून आपण गावात राहून किंवा गावाबाहेर राहून बिझनेस करू शकतो, अशा सर्व गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या काळात अशाच प्रकारचे कॅल्क्युलेशन करून सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। सर्वप्रथम आपण या ठिकाणी किती कोंबड्या ते बघणार आहोत आणि या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत का बघायचा आहे, कारण की आपण शेवटला आपल्याला एकदाच करावी लागणारी इन्व्हेस्टमेंट किंवा आपल्याला शेडची किंवा कोंबड्यांच्या पहिल्या कोंबड्यांची इन्व्हेस्टमेंट किती करावी लागणार आहे, शेड आपल्याला किती बांधायला लागणार आहे, किती बाय कितीचं शेड बांधावं लागणार आहे, एकाच वेळेस बांधावं लागणार आहे का टप्प्याटप्प्याने बांधलं तरी चालेल, कंपाऊंड कसं करावं लागेल, खाद्य नियोजन काय आहे, तर याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात बघणार आहोत। पण त्या अगोदर आपण आपल्याला विक्रीतून किती पैसा येणार, त्यातून खर्च किती वजा होणार आणि आपल्याला फायदा किती होणार, सोबतच आपल्याला नियोजन कसं करायचं आहे ते आधी आपण बघणार आहोत। म्हणजे शेवटला आपण मेन पॉईंट बघणार आहे, त्याच्यामुळे शेवटचा पण भाग तुम्ही नक्की बघा। तर बघा, सर्वप्रथम आपण बघूया की जर आपल्याला 200 गावठी कोंबड्या पाळायच्या आहेत, बरोबर। जर आपण 200 गावठी कोंबड्या पाळत असाल तर साहजिक आहे आपल्याला अंड्यावरच्या कोंबड्या पाहिजे, कारण की त्यातून आपल्याला उत्पन्न मिळवायचं आहे। सोबतच या ठिकाणी तुम्हाला सरासरी कमीत कमी 20 कोंबडे तरी ठेवावे लागतीलच। जर तुम्ही या ठिकाणी डबल म्हणजे 40-50 जर कोंबडे ठेवत असाल तर अतिउत्तम, खूप चांगली गोष्ट आहे। पण या ठिकाणी तुम्हाला जे कोंबडे ठेवायचे आहेत ते देखील प्युअर गावठीच कोंबडे पाहिजे, सोबतच ते कोंबडे देखील 6 ते 7 महिन्याचे म्हणजे या ठिकाणी चांगल्या वयात आलेले कोंबडे पाहिजे। आणि या ठिकाणी बघा, 200 गावठी कोंबड्या प्लस 220 गावठी कोंबडे असा तुम्हाला लॉट तयार करायचा आहे, म्हणजे पॅरेंट स्टॉक तयार करायचा आहे, बरोबर। आता काय करायचं आहे, तुम्हाला पहिल्यांदा 2-1 महिन्याचा वेळ लागू शकतो, ज्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक जे पण अंडे निघतील त्या ठिकाणी तुम्हाला 15-15 अंड्याचे या ठिकाणी काय करायचं आहे, 15-15 अंडे ठेवून त्यावरती कोंबड्या बसवत जायच्या आहे। असं करून काय करायचं आहे
की आपल्याकडे 200 कोंबड्या आहेत आणि 200 कोंबड्यांखाली आपण 15-15 अंडे या ठिकाणी ठेवणार आहेत. आता बघा, यामध्ये जो वेळ आहे या ठिकाणी पुढं मागं होऊ शकतो. जसं की तुम्ही आज एखादी कोंबडी बसवताय, तर या ठिकाणी कदाचित 1 महिन्यानंतर तुम्ही दुसरी 10वी किंवा 50वी 100वी कोंबडी बसवणार आहे. कधी आज तुम्ही 2 कोंबड्या बसवत असतील, उद्या तुम्ही 4 बसवशाल, परवा कदाचित एकही कोंबडी नाही बसवणार. म्हणजे जसे तुम्हाला फर्टाईल अंडे भेटतील तसे तुम्ही या ठिकाणी कोंबड्या बसवायच्या आहेत. पण सरासरी या ठिकाणी 1-2 महिन्यामध्ये हा कार्यक्रम तुमचा उरकून जाणार आहे, बरोबर. आता सोबतच काय करायचं आहे की एका गोष्टीचं खूप लक्ष द्यायचं आहे की जे तुम्हाला अंडी लागणार आहेत, जे तुम्हाला या ठिकाणी 15 अंडी लागणार आहेत, ते तुम्हाला काय तर फर्टाईल अंडी लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला कोंबड्या खालची अंडे पाहिजेत. म्हणजे कोंबडा जेव्हा कोंबडीवर बसतो, म्हणजे कोंबड्याखाली बसून जे अंडे दिलेले असतात ते अंडे तुम्हाला पाहिजेत. म्हणजे त्यातूनच या ठिकाणी पिल्ले बाहेर पडते. असं नाही की कोंबडीने अंडे दिलं उचलून आणलं त्यापासून तुम्ही पिल्लू, अजिबात नाही, त्यातून पिल्लू निघत नाही. बघा, आता आपण टॉपिककडे येऊया. प्रति कोंबडीखाली आपण 15 अंडे ठेवली होती. त्यातून काय झालं की 5मध्ये काही अंडे खराब निघाले आणि काही पिल्ले या ठिकाणी जन्माला आल्यानंतरच या ठिकाणी मरून गेले, बरोबर. तर असं करून प्रत्येक कोंबडीखाली आपल्याला किती तर 10 पिल्ले तयार झाली. काय झालं तर प्रति कोंबडीखाली 10 पिल्ले तयार झाली. आता प्रति कोंबडी जर आपल्याकडं 10 पिल्ले असतील तर आपल्याकडं 200 कोंबड्या आहेत, साहजिक आहे. तर 10 गुणुले आपण काय करणार 200, म्हणजे किती झालं तर या ठिकाणी 2000 पक्षी, म्हणजे 2000 पिल्लांचा आपल्याकडं खूप मोठा लॉट या ठिकाणी तयार होणार आहे. आता ह्या लॉटमध्ये एखादा महिन्याचा सुद्धा फरक असू शकतो. म्हणजे काही पिल्लं 1 महिने लहान असतील तर काही पिल्ले 1 महिन्याने मोठे असतील. तर अशा छोट्या मोठ्या वयाचे या ठिकाणी पिल्लं असू शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जसं 3-4 दिवसातून जशी पिल्लं निघतील त्यांचा या ठिकाणी वेगवेगळे कप्पे करून तुम्हाला या ठिकाणी लॉट बनवायचा आहे, बरोबर. आता दुसरी गोष्ट, आपण काय केलं, जे आपल्याकडं 2000 पिल्ले निघाली होती, तर ते मोठे होईपर्यंत म्हणजे आपण 5-6 महिने, 4 ते 6 महिने, जसं पिल्लू मोठं होईल विकण्याजोगं तोपर्यंत आपण त्यांना तर सांभाळणार आहे, बरोबर. जर आपल्याकडं 2000 पिल्ले आहेत, आता किती जरी तुम्ही नाही म्हणलं, किती जरी तुम्ही चांगलं लक्ष ठेवलं, तर थोडीफार मरतूक काय ना मोठे होईपर्यंत होणारच, बरोबर. काहींना या ठिकाणी एखाद्या रोगाचा या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणजे एखादा रोग आला किंवा काही त्यांना आजार झाला किंवा अनेक प्रकारचे समस्या येऊ शकतात. त्यामुळे थोडीफार काय ना मोठ्या पिल्लांची देखील मृत्यू होऊ शकते. तुम्ही जर चांगलं नियोजन करत असाल तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण की तुम्ही लसीकरण वगैरे करायला मी ते पुढं सांगतोच तुम्हाला. पण आपण तरी देखील 10% या ठिकाणी काय तर मृत्यूकीचे प्रमाण मोठ्या पिल्लं झाल्यानंतर पकडले. म्हणजे बघा, 2000 पिल्लं होते, त्यातून आपण 10% म्हणजे 200 वजा केले मृतूक, तरी आपल्याकडे या ठिकाणी 1800 पिल्लं. आता हे 1800 प्रॉपर पिल्लं आपल्याकडे बाकी आहेत. म्हणजे काय, निरोगी सुदृढ ताटम असे मिळून 1800 पिल्लं आपल्याकडे बाकी आहेत. सोबत आपल्याकडं पॅरेंट स्टॉक म्हणजे 200 गावठी कोंबड्या ज्यांपासून आपण अंडे पिल्लं काढली होती, त्या 200 गावठी कोंबड्या आणि 20 ते 40 कोंबड्या आपण जे ठेवले होते तो एक्स्ट्रा स्टॉक, म्हणजे सरासरी 2000 ते 2100 आपल्याजवळ पक्षी राहणार आहेत, बरोबर. आणि मेन जे आपल्याकडे पिल्ले आहेत ते 1800 आहेत, बरोबर. आता बघा, पुढच्या टॉपिककडे आपण वळूया. आता आपण बघूया की सर्व पिल्लं विकल्यानंतर आपल्याला एकूण विक्रीमधून पैसा किती येणार आहेत. आधी आपण पैसा किती येतोय ते बघूया आणि त्यानंतर आपण या ठिकाणी एक एक खर्च वजा करून आपल्याला निव्वळ नफा म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्या हातामध्ये किती पैसा शिल्लक राहतोय सर्व खर्च वजा करून ते देखील आपण बघणार आहोत. पण आधी आपण या ठिकाणी मिळकत किती आहे ते बघणार आहोत. तर बघा, आपल्याला 1800 पिल्लं भेटली, बरोबर. आता जर कोंबडीने 1800 पिल्लं दिली आहेत, सर्व मिळून जर 1800 पिल्ले आहेत, तर सर्वचे सर्व कोंबडे किंवा सर्वच्या सर्व कोंबड्याच असणार असं नाही. 30 ते 40% कोंबडे पण असू शकतात, बाकीच्या कोंबड्या असू शकतात. त्यामुळे आपण काय केलं आहे, 1800मधून सरासरी या ठिकाणी 700 कोंबडे पकडलेत, बरोबर. आणि 1100 या ठिकाणी कोंबड्या पकडल्या आहेत, बरोबर. आता बघा, आमच्याकडं जो कोंबड्याचा भाव चालू आहे, तर कधी कधी आम्ही जो कोंबडा आहे या ठिकाणी
600ला पण देतो, 700-800ला पण देतो आणि कधीकधी 1000 रुपयाला पण देतो. म्हणजे जसं मार्केट असेल तसं, जसं गिराईक असेल तसं, जशी तुमच्याकडं स्किल असेल तसं. पण या ठिकाणी जर तुम्ही धंदा करतायत किंवा तुम्ही इतके पक्षी जर तुम्ही सांभाळताय आणि त्यांना जगवताय, तर साहजिक आहे तुमच्यामध्ये आज ना उद्या ही स्किल येऊन जाणार आहे. त्याच्यामुळं आपण काय करणार आहे, जास्त नाही, 700-800-1000 रुपये नाही, तरी आपण फक्त एक 600 रुपये म्हणजे कमीत कमी 600 रुपये कोंबडा पकडून चालणार आहे. बरोबर. आणि या ठिकाणी 400 रुपये म्हणजे कोंबडीचा जो दर आहे 400, 500, 600 रुपयापर्यंत पण जाती जर चांगली कोंबडी असेल तर. पण तरी आपण सरासरी 400 रुपये पकडली आहे. तर जर 700 गुणुले 600 कोंबडे म्हणजेच 4,20,000 रुपये आपल्याला कोंबड्यांपासून येत आहे. आणि 1100 कोंबड्या आहेत, तर 1100 गुणुले 400 बरोबर किती, तर या ठिकाणी 4,40,000 रुपये आपल्याला कोंबड्यांच्या विक्रीपासून मिळत आहेत. बरोबर. आता जर आपण दोघांची या ठिकाणी बेरीज केली, 4,20,000 अधिक 4,40,000 रुपये, तर एकूण 8,60,000 रुपये आपल्याला विक्रीपासून आलेला पैसा आहे. पण या ठिकाणी लगेच आपल्या हातामध्ये एवढा पैसा आला आहे का, तर अजिबात नाही. हा आपला निव्वळ नफा अजिबात नाही आहे. कारण की यामध्ये अजून भरपूर खाद्याचा खर्च आहे, लसीकरणाचा खर्च आहे, तूस आहे, चुना आहे, ताडपत्री आहे, अनेक अनेक प्रकारच्या तुमच्या या ठिकाणी खर्च आपण या ठिकाणी पकडणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि शेवटला मी पुन्हा सांगतोय, शेवटला खूप महत्त्वाचं टॉपिक आहे, ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे, तुम्हाला शेड किती लागणार आहे, किती बाय कितीचं लागणार आहे, खाद्याचं नियोजन कसं करायचं आहे, सोबतच कंपाऊंड वगैरे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बरोबर. तर आपण पुढच्या टॉपिककडे वळूया, जो आहे खाद्याचा खर्च आपण या ठिकाणी आधी काढणार आहोत, मग बाकीचा खर्च आपण पुढच्या फ्रेममध्ये काढणार आहोत. पण त्या अगोदर छोटीशी विनंती आहे की सर्वांनी आपल्या व्हिडिओला पटापट लाईक करायचं आहे. कारण की लाईक करायला कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही. बरोबर. एक सेकंद पण लागत नाही लाईक करायला. प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की आपण शेतकरी मित्रांसाठी असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत असतो. त्यामुळे प्लीज, आणि आमच्या मेहनतीला तुम्हाला जर दाद द्यायची असेल, कारण की एक व्हिडिओ बनवायला खूप अभ्यास करावा लागतो, खूप एडिटिंग करावी लागते, खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि असेच व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट नक्की भेटेल. तर बघा, खाद्याचा खर्च आपण या ठिकाणी काढणार आहोत. आता बघा, आपल्याला एक पक्षी 1 किलोच्या पुढं नेण्यासाठी किंवा 1 किलो प्लस करण्यासाठी 3 ते 4 किलो खाद्य या ठिकाणी सरासरी लागतं. बरोबर. छोट्या पक्षाला. बरोबर. कारण की जर आपण एक कोंबडीचा अंदाज घेतला, जर आपण प्रौढ कोंबडीचा अंदाज घेतला, मोठ्या पक्षाचा अंदाज घेतला, तर सरासरी 100 ग्रॅमच्या आसपास दिवसाला खाद्य खाते. बरोबर. पण आपल्याकडं काय आहेत, तर या ठिकाणी 1800 लहान पिल्ले आहेत, लहान पक्षी आहेत. तर जेव्हा पक्षी लहान असतात ते कधीकधी 30 ते 40 ग्रॅमच दिवसाला खाद्य खातात. बरोबर आहे. त्यामुळे त्यांचा खाद्य खर्च कमी असतो. तरी आपण या ठिकाणी सरासरी खाद्य खर्च पकडणारच आहोत. पण बघा, जर 3 ते 4 किलो दिवसाला 1 किलो होईपर्यंत खाद्य लागतं आहे, तर आपल्याकडे किती आहेत, 1800 लहान पिल्ले आहेत. बरोबर. आणि या ठिकाणी मोठे किती, तर 200-250 आहेत. आपण सरासरी 2000 पक्षी पकडले आणि प्रतीला आपण काय केलं आहे की 3 किलो 6 महिन्याचा खाद्य लागलं, किंवा 6 किलो पकडून चालू आपण सध्या. पुढचं तुम्हाला सांगतोच मी इतकं कमी का बरं. बघा, 3 किलो लागणार आहे, तर त्यातून किती झालं मग, 2000 पक्ष्यांना 3 किलो खाद्य लागणार आहे, तर 6000 किलो खाद्य या ठिकाणी लागणार आहे. पण काय करायचं आहे, 6000 किलो खाद्य आपण फॅक्टरी फीड त्यांना देणार का, तर अजिबात नाही. का, कारण की जर आपण नुसतं जर विकतचं खाद्य दिलं तर आपल्याला खाद्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात येणार. बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करणार की या ठिकाणी 30 ते 40% खाद्य काय करणार आहे, ते आपण फॅक्टरी फीड म्हणजे विकतचं असणार आहे ते देणार आहे आपण. बरोबर. त्यामध्ये प्री स्टार्टर असेल किंवा थोड्या मोठ्या प्रमाणात फिनिशर असेल, त्याचप्रमाणे सुकट वगैरे असेल, अशा आपण थोडंफार विकतचं खाद्य त्यांना देणार आहे. बरोबर. सोबतच या ठिकाणी तुम्ही म्हणाल की 60 ते 70% हे खाद्य कुठून आणायचं आहे,
60 ते 70% खाद्य कुठून आणायचं आहे, तर त्यावरती आपला एक सविस्तर मोठा व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला किडे बनवायला शिकवणार आहे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला हायड्रोपोनिक चारा बनवायला शिकवणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणती कोणती 10-15 प्रकारची झाडे आहेत जे तुमच्या आजूबाजूला लावायची आहे, जे कोणते चाऱ्याचे झाडे आहेत ते पण सांगणार आहेत. सोबतच पालक, मेथी घास असे छोटे मोठे खाद्यांचे शेती किंवा वावरात कोणते चारा पिकं लावायचे आहेत त्याच्याबद्दल सांगणार आहे. असे परत त्याचप्रमाणे भाजीपाला वेस्ट असेल, हॉटेल वेस्ट असेल, उकिरडा असेल, भरपूर प्रकारचे तुम्हाला मी या ठिकाणी खाद्याचा व्हिडिओ बनवणार आहे. तर या ठिकाणी तो व्हिडिओ पण आपल्या लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत जोडून राहा, जॉईन करून ठेवा आपल्या चॅनलला. आता बघा, आपण विकत्रीचं खाद्याचा हिशोब काढूया, कारण की जे आपण घरगुती तयार करणारे 60-70% त्याचा तर आपल्याला काही खर्च नाही आहे. त्यामुळे आपण फक्त विकत्रीचा खाद्य खर्च 30 ते 40% पकडायचा आहे. जर आपण 6000 किलोमधून सरासरी 2000 किलो खाद्य आपण विकत्रीचं त्यांना दिलं, बरोबर, तर या ठिकाणी 34 रुपये आपण सरासरी किंमत पकडली. यामध्ये किंमत कमी असू शकते किंवा थोडी फार जास्त असू शकते, पण शक्यतो याच्यात किंमत कमीच भेटणार तुम्हाला, बरोबर. 2000 गुणिले 34 बरोबर 68,000 रुपये. 68,000 रुपये आपल्याला विकत्रीच्या खाद्याचा खर्च लागणार आहे, जर आपण 30 ते 40% खाद्य दिलं तर, बरोबर. पण आता काय होतं की जितकं सोपं वाटतं तितकं सोपं आहे का, तर अजिबात नाही. कारण की बघा, आता आपण माणूस आहोत, आपल्याकडं समाज आहे किंवा अनेक प्रकारचे वातावरण आहे किंवा अनेक प्रकारचं वेळकाळ येते. त्यावेळेस काय होतं बघा, आता समजा पावसाळ्याचा सीझन आहे, त्यावेळेस तुम्हाला समजा शक्य झालंच नाही समजा भाजीपाला वेस्ट आणणं किंवा मार्केट वेस्ट आणणं, हॉटेल वेस्ट आणणं, किंवा या ठिकाणी जर एखाद्या टायमाला काय झालं तुमच्या शेतामध्ये पाणी नाही आहे किंवा काही प्रॉब्लेमानुसार या ठिकाणी चारा तुमच्या शेतामध्ये तुम्हाला चारा कमी उगवला, बरोबर, किंवा अचानक काय झालं की तुम्हाला काही कार्यक्रम आहे, त्या दिवशी तुम्हाला कोंबड्या मोकळ्या सोडता येऊ शकत नाही, तुम्हाला दिवसभर कोंबड्या बंदिस्तच ठेवायच्या आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल की त्या दिवसाला तुम्हाला 100% विकत्रीचं खाद्य द्यावं लागल की नाही, द्यावं लागल, बरोबर. म्हणजे या ठिकाणी कुणी असं पण नको म्हणायला की हे व्हिडिओ बनवतात आणि ह्या व्हिडिओमध्ये हे चुकीची माहिती देतात, ह्यांनी ॲक्च्युअलमध्ये अनुभव घेतलेला नाही आहे, बरोबर ना. असं अजिबात कोणी मला म्हणायला नको, कारण की मी ह्या गोष्टी काय होतात की माझ्यासोबत माझ्या भरपूर मित्रांनी देखील असे प्लांट टाकले होते आणि भरपूर प्रमाणात त्यांचं नुकसान झालं किंवा भरपूर लोकांनी प्लांट बंद केले. का बरं? कारण की त्यांचं प्री नियोजन नसतं. आता मी हे जे तुम्हाला सांगतोय हे तुम्ही शेड उघडण्या अगोदर तुम्ही 2-3 महिने चांगली रिसर्च करा. फक्त माझेच नाही, तुम्ही साऱ्या दुनियाभरचं नॉलेज घ्या, तुम्ही सर्व पोल्ट्री फार्मला भेट द्या, प्रत्येकाची माहिती काढा, तुम्ही स्वतः इंटरनेटवर बघा, तुम्ही स्वतः वाटलं असं स्टार्टिंग कमी करून बघा. स्वतः जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही एखाद्या बिझनेसचा तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज येणार नाही. म्हणजे पाण्यात उतरल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी पाणी थंड आहे का गार आहे तुम्हाला अजिबात कळणार नाही, किंवा किती खोल आहे किंवा तो अनुभव तुम्हाला कधीच कळत नाही, त्याप्रमाणे गोष्ट आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितले नसाल. तुम्ही यूट्यूब चॅनल चालवून बघा, तुम्हाला या गोष्टी कोणीच सांगणार नाही की जर तुम्हाला लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला एखाद्या दिवशी बाहेर जायचं असेल, बाहेर पाऊस चालू असेल किंवा अनेक गोष्टीमुळे तुम्ही कोंबड्या मोकळ्या सोडू शकत नाही काही काही दिवस, तर अशा सिच्युएशनला काय तर तुम्हाला 100% त्या दिवसाला विकतचं खाद्य लागेल. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे, बरोबर. म्हणून आपण काय केलं आहे की जास्तीचा खर्च म्हणून या ठिकाणी 42,000 रुपये या ठिकाणी पकडून चाललो आहे. आता हे किती, तर मी सरासरी 60%पेक्षा जास्त खर्च या ठिकाणी काय 42,000 रुपये. म्हणजे बघा, आपल्याला 68,000 रुपये खाद्य खर्च आहे ना, तर आपण 42,000 रुपये अतिरिक्त पकडला आहे 60%. का? कारण की अशी जर अचानक जर कोणती वेळ आली एक्स्ट्रा खाद्य देण्याची तर, बरोबर. असे आपण या ठिकाणी एकूण 1,10,000 रुपये खाद्य खर्च पकडून चाललो आहे, बरोबर. तुम्ही सर्व पॉईंट लक्षात ठेवा. एकूण आपण 1,10,000 रुपये खाद्य खर्च पकडून चाललो आहे आणि आपल्याला जी मिळकत आली होती ती किती आहे, तर आणि आपल्याला जी मिळकत आली होती ती किती आहे, तर ती बघा या ठिकाणी
8,60,000 रुपये आपल्याला विक्रीपासून मिळालेला पैसा आहे. आपण आता एक एक खर्च वजा करत चाललो आहे. ज्याप्रमाणे आपण खाद्याचा खर्च पकडला, तर याआधी आपण काय बघितलं होतं की एकूण विक्रीपासून आलेला पैसा किती होता, तर 8,60,000 रुपये होता. बरोबर. आता यातून आपण काय करणार आहे, एक एक खर्च वजा करत चाललो आहे. बरोबर. जसं की आपण खाद्याचा या ठिकाणी खर्च वजा केला, म्हणजे वजा नाही केला अजून, पण आपण या ठिकाणी बघू राहिलो. बरोबर. तर 1,10,000 रुपये खाद्याचा खर्च. त्यानंतर आता आपण बाकीचे खर्च पण असेच बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की जर बघा हे एक एक पॉईंट खूप महत्त्वाचे. एक एक पॉईंट जर तुम्ही दुर्लक्ष केले तर मग काय अर्थ नाही त्याला. बघा, एकूण खर्च खाद्याचा आपण पकडला या ठिकाणी 1,10,000 रुपये. त्यानंतर बघा, तुम्ही जर मोठ्या प्रमाणात म्हणजे जर 1,800-2,000 पक्षी तुम्ही सांभाळताय, तर साहजिक आहे तुम्हाला त्यावरती औषध पाणी असेल, आयुर्वेदिक औषध असेल किंवा बाकीचं विकतचं औषध असेल, त्याचे लसीकरण असेल, डोसेस असतील, वॅक्सिनेशन असेल, त्याचप्रमाणे वॉटर सॅनिटायझर असेल, अशा भरपूर प्रकारचे औषधं या ठिकाणी लागणार आहेत. सोबतच या ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या फवारण्या पण लागणार आहेत, जसं की कोर्सुलिन THची फवारणी लागेल किंवा अनेक प्रकारचे तुम्हाला फवारण्या पण लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर नियोजन करावं लागेल. त्यामुळे आपण काय केलं आहे की 20,000 रुपये सरासरी लसीकरण आणि फवारणी या ठिकाणी पकडून चाललो आहे. आता लसीकरण फवारणी कोणती किंवा त्याचं वेळापत्रक कसं आहे, काय आहे, जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून मला सांगा, किंवा कोणताही डाऊट असेल, प्रश्न असेल किंवा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर या ठिकाणी मला सर्वांनी लगेच कमेंट करून विचारायचं आहे. बरोबर. आणि बघा, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो आहे, तर प्लीज व्हिडिओला देखील अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लगेच सर्वांनी लाईक करा. आता बघा, बाकीचा खर्च आपण 10,000 रुपये पकडून चाललो आहे, ज्यामध्ये आपलं तूस असेल किंवा तो खाली टाकायचा भुसा असेल. बरोबर. त्याचप्रमाणे शेडमध्ये चुना मारावा लागतो. सोबतच या ठिकाणी तुमची जर एखाद्या दिवशी ताडपत्री फाटली किंवा जर या ठिकाणी एखादा बल्ब उडाला किंवा काही तुम्हाला एक छोटी मोठं जर तुमची डागडुजी असेल किंवा छोटं मोठं तुम्हाला काही काय म्हणतात ना, अचानक आलेला खर्च असेल, त्यामध्ये छोटा मोठा खर्च राहतोच. भरपूर भांडं तुटलं पाण्याचं किंवा तुम्हाला रशीच लागली अचानक, अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लागत असतात. त्यामुळे आपण काय करणार आहे, या ठिकाणी 10,000 रुपये एक्स्ट्रा पकडून चाललो आहे. म्हणजे लसीकरण 20,000, एक्स्ट्राचा 10,000 रुपये. बरोबर. म्हणजे यामध्ये आपला सर्व खर्च आला आहे बाकीचा. पण आता तरी देखील बघा, मी तुम्हाला अजून देखील माझं मन भरलं नाही आहे. बघा, अजून देखील मी तुम्हाला या ठिकाणी खर्च पकडतो आहे. आता बऱ्याच लोकांच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ते नुसतं पॉझिटिव्ह बोलतात, ते नुसतं नफा दाखवतात, पण ॲक्च्युअलमध्ये होणारे लॉसेस किंवा अचानक आलेले खर्च ते सांगतच नाही. कारण की भरपूर लोक बिना अनुभवाचे बोलत असतात. बरोबर का, बिना अनुभवाचे बोलत असतात. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल, जितकं आपण कॅल्क्युलेशन केलं होतं त्यापेक्षा जास्त खर्च या ठिकाणी येऊ राहिला. त्यामुळे मी या ठिकाणी जास्तीत जास्त खर्च पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. बरोबर. तर बघा, या ठिकाणी आपण दर महिन्याला 10,000 रुपये अक्कल खाती म्हणजे एक्स्ट्राचा खर्च पकडला. आपण एक्स्ट्राचा खर्च 10,000 रुपये. तुम्ही विचार करून चाला, एक्स्ट्राचा खर्च 10,000 रुपये म्हणजे किती मोठा खर्च तुम्ही पकडला आहे, ह्याचा विचार आहे का तुम्हाला? तर 10,000 रुपये आपण अचानक लागणारा खर्च पकडला आहे. आता ज्यामध्ये काय येईल की तुम्हाला या ठिकाणी 10,000 महिन्याला, म्हणजे जर तुम्हाला कधी मजूर घ्यायची गरज लागली तर त्या मजूर याच्यामध्ये आला. जर तुम्हाला या ठिकाणी गाडी न्यायची, तुम्हाला गाडीवरती ने-आण करायची आहे किंवा भाजीपाला वेस्ट आणायचा आहे, तर त्यावेळेस तुम्हाला पेट्रोल लागणार आहेत. बरोबर की नाही? पेट्रोल लागणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला अचानक काही समजा वातावरणानुसार किंवा थंडीनुसार जर तुम्हाला एखादं ब्रूडर आणावं लागलं किंवा तुम्हाला अचानक जनरेटरमध्ये डिझेल टाकावं लागलं, अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. बरोबर की नाही? मग अशा गोष्टीसाठी आपण काय केलं आहे की 60,000 रुपये 6 महिन्याचे. बरोबर. हां, अजून एक गोष्ट महत्त्वाची की आपण जे कोंबडीवर अंडे बसवले, त्यातून पिल्लं काढले, त्यांना सरासरी 5 ते 6 महिने लागणार आहे. आपण हा जो हिशोब काढतो आहे हा 6 महिन्याचा काढतो आहे, लक्षात ठेवा. आपण हा 6 महिन्याचा हिशोब काढतो आहे आणि 6 महिन्यानंतरचं उत्पन्न काढणार आहेत आपण. मग आपण महिन्याला किती रुपये वाटेल येत आहे ते बघणार आहोत. म्हणजे हा सर्व खर्च एका लॉटचा आहे. एक लॉट 6 महिन्याचा आहे आणि हा जो खर्च आहे तो देखील 6 महिन्याचा आहे. बरोबर. बघा,
60,000 अचानक लागणारा खर्च प्रति महिना 10,000 पकडले, असे करून जर आपण हिशोब केला तर 1,10,000 खाद्य, 20,000 लसीकरण, 10,000 तूस चुना इतर आणि 60,000 अतिचा सर्व त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तुमची मजुरी असेल, सर्व 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 इन्क्लुडेड आहे. किती पण खर्च करा, 10,000 महिना आपण एक्स्ट्रा पकडून घेतला आहे. अजून पण माझं मन भरलं नाही आहे, अजून पण मी तुम्हाला शेवटला एक्स्ट्रा खर्च सांगणारच आहे. चला, सध्यापुरतं आपण या ठिकाणी एकूण 2 लाख रुपये, किती 2 लाख रुपये सरासरी खर्च पकडून चाललो आहे. जास्त पण होऊ शकतो आणि शक्यतो या ठिकाणी कमीच होऊ शकतो. मग 2 लाख रुपये आपण या ठिकाणी टोटल खर्च पकडला आहे. आता आपण काय पकडलं होतं की 8,60,000 आपल्याला विक्रीमधून पैसा आला होता. किती? 8,60,000 आपल्याला विक्रीमधून आलेला पैसा होता. त्यातून आपण काय केलं की 2 लाख रुपये सर्व खर्च वजा केला. मग आपल्याकडं शिल्लक राहिली 6,60,000 निव्वळ नफा एका लॉटचा. म्हणजे 8,60,000 रुपये आपल्याला कोंबडी किंवा पक्षी विकून आपल्याला भेटले होते 6 महिन्यामध्ये. त्यानंतर त्यातून 2 लाख रुपये सर्व खर्च निघाला एका लॉटचा 6 महिन्याचा. त्यानंतर 6,60,000 रुपये एका लॉट मागं किंवा 6 महिन्यानं मागं नफा भेटला, बरोबर. मग आपल्याकडे किती? 6,60,000 रुपये निव्वळ नफा आहे. जसं मी तुम्हाला मागच्या 2 मिनटं पहिले बोललो होतो, अजूनही मन भरलं नाही आहे. त्यामुळे आपण काय केलं की अचानक आलेला अजून परत आला समजा खर्च. म्हणजे बघा, 6,60,000 रुपये आपल्याला नफा भेटला आहे, पण तरी देखील 60,000 रुपये त्यातून मी पुन्हा मायनस केले. का बरं केले मायनस? कारण जर तुम्ही कोंबडी विकायला नेताय तर त्यावेळेस तुम्हाला कदाचित गाडी करावी लागू शकते. जर तुमच्या फार्मवरती व्यापारी येत असेल, चांगलीच गोष्ट आहे. पण जर तुम्हाला मार्केटपर्यंत कोंबडी न्यायची असेल तर तुम्हाला गाडीचा पैसा लागेल, म्हणजे गाडी तुम्हाला करावी लागेल. तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडाफार पैसा जाऊ शकतो. किंवा जर तुमच्या घरी पाहुणे रावळे आले किंवा तुमचे नातेवाईक असेल तर अशा वेळेस काय होतं की समजा तुम्हाला त्यांना नॉनव्हेजचं जेवण करायचं असेल किंवा त्यांना कोंबड्या कापायचं असेल, अशा वेळेससुद्धा तुमचे पिल्लं तुम्ही नाही म्हणू शकत नाही अशा टायमाला. कारण की गाव आहे आणि गावाकडं माणुसकी असते आणि ती जपावी पण लागते. तर अशा वेळेस शेतकऱ्याचं मन खूप मोठं असतं. जर कोणी घरी पाहुणा आला तर त्यावेळेस तुम्ही सहजपणे कोंबडा कापू शकता किंवा त्यांना या ठिकाणी कोंबडा तुम्ही नॉनव्हेजचं जेवण करू शकता. तर असे जर आपण यातून छोटा मोठा जरी खर्च पकडला किंवा सहज तुम्ही घरात जरी या ठिकाणी घरातसुद्धा तुम्ही चिकन बनवत असाल तर त्यावेळेस तुमचा तो देखील आपण या ठिकाणी एक प्रकारे लॉस पकडूया आणि तो पण आपण या ठिकाणी पकडला आहे. म्हणजे कोणी असं म्हणायला नको की हा खर्च राहिला, तो खर्च राहिला. सरासरी सर्व खर्च या ठिकाणी आपण पकडला. म्हणजे आता आपल्याकडे उरला निव्वळ नफा जो आहे या ठिकाणी 6 लाख रुपये. बघा, 6 लाख रुपये 6 महिन्याचा आपल्याकडं नफा उरलेला आहे. अजून व्हिडिओ बंद करायचा नाही आहे. अजून आपण शेडबद्दल, वन टाईम इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलणार आहोत. पुढं अजून भरपूर व्हिडिओ बाकी आहे. पण बघा, 6 लाख रुपये आपल्याला भेटणार आहे 6 महिन्याचे. आता तुम्हीच विचार करा, भरपूर लोक खूप मोठमोठं शिक्षण घेत आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही MNC कंपनीमध्ये जाताय आणि तेथे 2, 2.5, 1.5 लाखाच्या पॅकेजसाठी खूप अभ्यास करतायत, खूप मेहनत करतायत, बरोबर की नाही. आपण निम्म आयुष्य घालून टाकतो, 20-25 वर्ष आपण शिकण्यामध्ये घालवतो आणि त्यानंतर देखील आपल्याला 15, 20, 25 हजारची नोकरी या ठिकाणी भेटते, बरोबर की नाही. जर त्यानंतरही आपल्याला 2-3 लाखाचं पॅकेज खूप मुश्किलीने भेटतं किंवा भरपूर लोकांना भेटत पण नाही आहे. आणि त्यातल्या त्यात पण तुम्हाला घरापासून दूर जावं लागतं, आईवडिलांपासून दूर जावं लागतं, नवीन शहरामध्ये जाऊन राहावं लागतं. तिथं जाऊन तुम्हाला 8 ते 10 तास तुम्हाला या ठिकाणी बंदिस्त राहावं लागतं, सर्व त्यांच्या मनानुसार राहावं लागतं, बरोबर की नाही. पण ह्या व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या मातीत राहू शकता, तुमच्या शेतात राहू शकता, तुमच्या आईवडिलांसोबत, तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या गावात राहून तुम्ही या ठिकाणी 6 लाख महिन्याला म्हणजे वर्षाला तुम्हाला या ठिकाणी 12 लाख रुपयाचं पॅकेज भेटतं आहे. आता 12 लाख रुपयाचं पॅकेज कोणाला भेटतं तुम्ही मला सांगा बरं. 12 लाख रुपयाचं पॅकेज तुम्हाला कधी भेटेल, कोणाला भेटतं भरपूर जणांना भेटतं, पण तुम्हाला पण माहिती आहे किती मेहनत करावी लागते, बरोबर आहे. मग 12 लाखाचं पॅकेज तुम्हाला तुमच्या शेतात राहून भेटतं आहे. म्हणजे सरासरी जर आपण 6 लाख भागिले 6 जर आपण केलं तर 1 लाख रुपये महिन्याला आपल्याला पडतो आहे.
फक्त एवढंच का तुम्हाला पुढं मागं होऊ शकतं, जसं कंपनीचं पेमेंट 5 तारखेला येणार म्हणजे येणार किंवा अमक्या अमक्या तारखेला येणार, तसं इथं नाही आहे. इथं तुम्हाला पैसे पुढं मागं होऊ शकता, बरोबर की नाही. पण जर तुम्ही प्रॉपर नियोजन केलं, एकदा तुम्ही तग धरला, एकदा तुम्ही वाट पाहिली, कारण की तुम्ही साहजिक आहे नोकरी मिळवायसाठी 25 वर्ष तुम्ही अभ्यास करतायत, 25 वर्ष तुम्ही वाट बघितली आहे, किंवा मग त्यानंतर भरपूर लोक 4-4 वर्षाचा मोठमोठे कोर्स करतात आणि त्यानंतर देखील ते 2-3 वर्ष या ठिकाणी इंटर्नशिप करतात, म्हणजे या ठिकाणी एक टेम्पररी अप्रेंटिसशिप करतात किंवा ट्रेनिंगमध्ये कामाला जातात. का? कारण की एक्सपिरियन्स घेण्यासाठी, बरोबर की नाही. तर तुम्ही 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेताय नुसता, ते पण या ठिकाणी 20-25 हजाराच्या नोकरीसाठी. तर या ठिकाणी तुम्हाला बिझनेस करण्यासाठी 5-6 महिने वाट बघणं यात खूप मोठी गोष्ट नाही आहे. ह्या खूप कमी कालावधी आहे, हा टाईम असा निघून जातो, बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय, त्या ठिकाणी 1 लाख रुपये महिना तुम्हाला या ठिकाणी भेटतो आहे. आता याची तुम्हाला स्वतःवरती खर्च करायचा आहे का त्यातून नवीन धंदा सुरू करायचा आहे, हे तुमच्या हातामध्ये, बरोबर. आता आणि दुसरी गोष्ट बघा, आता माझं बोलणं कसं आहे की मी डायरेक्ट जसं काय तुम्ही माझ्या समोर बसला आहात आणि मी तुमच्या समोर बसलो आहोत आणि डायरेक्ट आपण मित्राप्रमाणे तुमच्याशी मी गप्पा मारतो आहे. का? कारण की मला पण माहिती आहे आपण सर्व साधी माणसं आहोत, शेतकरी कुटुंबातून भरपूर लोक आहेत किंवा साधी माणसं आहेत. कारण की हा धंदा करणारे भरपूर लोक असतात, ते साधी भोळे असतात आणि भरपूर असे लोक पण असतात किंवा असे तरुण पोरं असतात की ज्यांना काहीतरी करायचे आयुष्यात, एक मोठे स्वप्न घेऊन असतात किंवा घरातली परिस्थिती खराब असते किंवा एक थोडक्यात एक गोष्ट की ते लोक या ठिकाणी साधी भोळी असतात. तर अशा लोकांशी मला मनापासून बोलायला आवडतं आणि एक मनापासून सांगायला आवडतं. नुसतं व्ह्यूज घेण्यासाठी किंवा या ठिकाणी व्हिडिओ फास्टमध्ये काहीतरी सांगून जायचं असं नाही. मला मनमोकळ्या गप्पा करायला आवडतात, बरोबर. मी साधा गावाकडचा माणूस आहे, शिकलेला माणूस आहे, प्लस गावाकडचा देखील माणूस आहे. त्यामुळे मला मोकळ्या गप्पा करायला आवडतात. भले की या ठिकाणी भरपूर लोकांना काय तर कोणी म्हणतं लांबड लावताय किंवा खूप टाईमपास करताय, तर असं काही अजिबात नाही आहे. गावाकडचा साधा माणूस आहे, तर मला साधेपणाने बोलायला आवडतं, बरोबर. आणि हो, आणखीन एक मोठी गोष्ट काय की हा व्हिडिओ भरपूर लहान मुलं पण बघत असतील, तर त्यांना माझं एवढं सांगणं आहे की दादांनो, याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. मी मागच्या 2 मिनटं पहिले बोललो होतो ना की शिक्षण घेऊन 25 वर्ष शिक्षण करूनसुद्धा लवकर पगार भेटत नाही. तर भरपूर पोरं काय करतील, शिकायचं सोडून देतील. तर असं अजिबात करू नका, कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. काय? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तुम्ही जितके शिकला असाल तितकं तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये उपयोगी पडणार आहे, लक्षात ठेवा. फक्त इतकंच डिपेंड करतं की तुम्ही शिक्षण घेऊन नक्की करताय काय, हे तुम्हाला डिपेंड आहे. पण शिक्षण कधीच वाया जात नाही, कारण की आज मी शिकेले, मी ग्रॅज्युएट झालेलं आहे, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. त्यामुळे मी आज तुमच्यासोबत या ठिकाणी संवाद साधतो आहे किंवा तुम्हाला मी ही कॅल्क्युलेशन करून दाखवतो आहे. का बरं? कारण की माझं शिक्षण झालेलं आहे, बरोबर की नाही. तुम्ही शिका, कारण की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही शेती करा, तुम्ही शेळ्या पाळा, कोंबड्या पाळा, तुम्ही दुकान खोला किंवा तुम्ही जॉब करा, काहीही करा, पण तुम्ही शिका. तुम्ही जितके शिकशाल तितकं जास्त तुम्हाला यश भेटेल. कारण की तुम्हाला जर धंदा पण करायचा असेल आणि जर तुम्ही शिकेला असाल तर तुम्ही तो धंदा या ठिकाणी दुप्पट तिप्पट किंवा या ठिकाणी शिक्षणामुळं तुम्ही तुमचा धंदा या मोठ्या लेवलला नेऊन ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही शिका आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी धंद्यामध्ये उतरा. नाहीतर भरपूर मुलं काय म्हणतील की शिकायचं कशाला. अजिबात नाही, तुम्ही आधी शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. शिका आणि मग तुम्ही धंद्यात उतरा, बरोबर. आता बघा, या ठिकाणी आपण काय बघितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 लाख रुपये महिन्याला कमवायचं बघितलं मागच्या फ्रेममध्ये. आता आपण या ठिकाणी शेडबद्दल नियोजन बघणार आहोत. तर बघा, आता या ठिकाणी शेड किती लागणार आहे तुम्हाला. तर बघा, आता आपलं काय करायचं आहे, एकदाच करावी लागणारी गुंतवणूक आहे. म्हणजे या ठिकाणी स्टार्टिंगला तुम्हाला 200 किंवा 250 जे पक्षी आणायचे आहेत ते तुम्हाला एकदाच आणायचे आहेत आणि शेड देखील तुम्हाला आयुष्यात एकदाच करायचं आहे. त्यानंतर त्याची काही झीज होत नाही, काही होत नाही. तुमची प्रॉपर्टी, तुमची इन्व्हेस्टमेंट जशीच्या तशी राहते. आता शेड किती पाहिजे, तर सरासरी आपण एका पक्षामागं 1.5 स्क्वेअर फूट पकडणार आहोत. असे करून आपल्याला जर 2000 पक्षी असेल तर आपल्याला 3000 स्क्वेअर फूटचा शेड लागणार आहे किंवा पोल्ट्री फार्म लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 30 × 30 बाय 100चा म्हणजे 30 फूट रुंदी आणि 100 फूट लांबीचा आपल्याला या ठिकाणी शेड लागणार आहे. पक्का शेड असेल अतिउत्तम. जर तुम्ही कच्चा करता असाल तरी काही प्रॉब्लेम नाही,
पण या ठिकाणी तुम्ही आजूबाजूचे कंपाऊंड आहे ते तारीचं जाळीचं प्रॉपर करा. भले की तुम्ही छतावरती कागद ताडपत्रे टाकत असाल, पण या ठिकाणी जितकं तुम्ही पक्कं शेड कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण की जर तुम्ही कागद टाकणार आहे तर तो कागद 1-2 वर्षानंतर तो फाटतोच. त्याच्यामुळे येऊन एकच पडतं. त्यामुळे कराल तर प्रॉपर करा, बेस्ट राहील. बरोबर. आणि 30x100चं जर तुम्ही शेड करायला गेलात तर तुम्हाला सरासरी मी एक अंदाजा सांगतो आहे, 5 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी लागू शकता. 5 लाख रुपयापेक्षा कमी जास्त होऊ शकतं, पण 30x100चं शेड करायला तुम्हाला 5 लाख लागू शकता. सोबतच ह्यामध्ये तुम्हाला किती पक्षी बसतील, जर तुम्ही मध्ये बांबू बांधले किंवा तुम्ही मध्ये माड्या तयार केल्या, बांबू टाकून तुम्ही या ठिकाणी डबल टिबल माड्या तयार केल्या तर तुमचे आरामशीर 6-7 हजार पक्षी देखील या शेडमध्ये बसू शकता. पुन्हा सांगतो ऐका, ह्या शेडमध्ये किती पक्षी बसतील तर या ठिकाणी 3000 स्क्वेअर फुटाच्या शेडमध्ये तुमचे 6000 पक्षी देखील बसू शकता. बरोबर. पण आपण या ठिकाणी सरासरी 3000 स्क्वेअर फूटचं करतो आहे. कोंबडी जे स्टार्टिंगला आपण आणली होती 200 कोंबड्या आणि 20-40 कोंबडे, तर त्यांचे आपल्याला 54,000 रुपये सरासरी लागणार आहेत. ज्यामध्ये आपण 400 रुपयाला कोंबडी पकडली आहे आणि या ठिकाणी 700 रुपयाला आपण कोंबडा पकडला आहे. असे करून आपण थोडा महागच पकडला कारण की आपल्याला भारी क्वालिटीचा आणायचा आहे. असे करून आपल्याला 54,000 रुपये या ठिकाणी पक्ष्यांसाठी लागणार आहे स्टार्टिंगच्या. आणि इतर आपल्याला कंपाऊंड करावं लागणार आहे. जर 2000 पक्षी आहेत तुमच्याकडं तर सरासरी तुमच्याकडं कमीत कमी 1 एकरमध्ये तरी तुमचं कंपाऊंड असलं पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला खाद्य नियोजन करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला उकिरडा बनवायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला वेस्ट वगैरे टाकायचं आहे, हॉटेल वेस्ट टाकायचं आहे. म्हणजे त्यातून तुम्हाला किडे पण तयार होतील आणि सोबतच कोंबडी उकरून खाद्य खाईल. त्यानंतर तुम्हाला 1 एकरमध्ये तुम्हाला 10-10 फुटावरती म्हणजे 6-6 फुटावर तुम्हाला शेवगा लावायचा आहे. आणि 2 झाडामधील 10 फूट आणि शेजारील झाडामध्ये 6 फूट असं करून तुम्हाला पूर्ण शेवग्याची झाडं लावायची आहेत. म्हणजे शेवगाच्या पाल्यापासून कॅल्शियम भेटतं, तो देखील तुम्हाला खाद्य खर्च कमी होईल. पूर्ण शेवग्याची झाडं लावा. प्लस तुम्हाला शेवग्यातून उत्पन्न येत असेल किंवा शेवग्याच्या शेंगा येत असेल तर तुमची जी जमीन आहे तिचं तुम्हाला तो देखील तुमचा उपयोग होईल. शेवगा विकूनसुद्धा तुम्हाला एक एक्स्ट्राचा इन्कम भेटणार आहे. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता जर तुमच्याकडं 2000 पक्षी आहेत आणि तुम्ही 6 महिने जर सांभाळत असाल तर त्यांच्यापासून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खताची निर्मिती होती. आता खत म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे 5 ते 7 हजार रुपये ट्रॅक्टरचा भाव चालू आहे कोंबड खताचा. आणि जर तुम्हाला 2000 पक्षापासून जितकी ट्रॅक्टर खत भेटेल तो पैसासुद्धा तुमचा असणार आहे. म्हणजे ही सुद्धा तुमची एक्स्ट्राची इन्कम तुम्हाला या ठिकाणी भेटते आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण नियोजन करू शकता. पण यामध्ये भरपूर गोष्ट मी तुम्हाला अर्धवट सांगितली आहे, जसं की शेडबद्दल, लसीकरणाबद्दल, खाद्याबद्दल किंवा विक्रीबद्दल. बरोबर की नाही. अशा भरपूर गोष्टी मी तुम्हाला अर्धवट सांगितल्या आहे. पण या ठिकाणी बघा आता ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, पण जे लोकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचं मनापासून आभार. आणि या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्यांचं एक सेपरेटली प्रत्येक विषयावरती मी एक व्हिडिओ या ठिकाणी सविस्तर बनवणार आहे. म्हणजे जर मी शेडवरती व्हिडिओ बनवला तर अँगलचा भाव काय, भाव सकट तुम्हाला मी सर्व सांगणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, येणाऱ्या काळातील व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला भेटत राहील. व्हिडिओला खूप मेहनत लागली आहे, खूप बोलावं लागलं आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा प्लीज. आणि तुम्हाला डाऊट असेल, शंका असेल कमेंटमध्ये विचारा. सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहे तर ते देखील मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद.